सो ट्रेडिंग आणि गॅम्बलिंग मध्ये काय डिफरन्स आहे ना तुम्हाला मी दाखवतो. गॅम्बलिंग मध्ये आहे की आपण एक पर्टिक्युलर अमाऊंट लावून टाकतो, एक रिस्क घेतो. म्हणजे एक पर्टिक्युलर एक अमाऊंट आहे जी रिस्क वरती आपण लावून टाकली आणि होप्स मध्ये राहिलो की याच्यावरती मी खूप जास्त पैसे जिंकेन किंवा मला खूप जास्त पैसे बनतील, असे होप्स आहेत आपल्याकडे. ट्रेडिंग मध्ये काय माहितीये का, सेमच आहे. आपण इकडे पण रिस्क घेतो, एक पर्टिक्युलर अमाऊंटची रिस्क घेतो. बट इम्पॉर्टंट काय सांगा बरं, इथं आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. गॅम्बलिंग मध्ये मी एक पैसे लावले, 100 रुपये लावले, 100 रुपये मधले 20 रुपये मला माघारी येतील का, नाही. 100 रुपये गेले तर गेले. इकडे ट्रेडिंग मध्ये मी 100 रुपये लावले, स्टॉप लॉस 50 वरती लावला, तर मी हारणार किती आहे, 50 रुपये. जिंकलो तर माइट बी 100 पण असू शकतं, 200 पण असू शकतं आणि 500 सुद्धा असू शकतं. सो डिफरन्स ह्याच्यामध्ये काय आहे तर कॅल्क्युलेटेड रिस्क हा डिफरन्स आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा एक एज आहे जो ट्रेडिंग मध्ये आपल्याला भेटतो, जो गॅम्बलिंग मध्ये भेटत नाही. सो स्टॉप लॉसचं महत्व तुम्हाला आय होप की ह्याच्यामध्ये समजलं असेल. ही सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, की तुम्ही रिस्क तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता, रिवॉर्ड कितीही घेऊ शकता, कितीही मोठा रिवॉर्ड घेऊ शकता. सो हा खूप मोठा डिफरन्स आहे मित्रांनो. ट्रेडिंग हे गॅम्बलिंग नाहीये आणि सेम असा माइंडसेट ज्या लोकांचा ना त्या सगळ्या लोकांना ही रील शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.